नमस्कार. स्वयंभू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे 6 फेब्रुवारी. षष्ठीला एकादशी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षष्ठीला एकादशीचे व्रत केले जाते. यावर्षी षष्ठीला एकादशी 6 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी उद्या आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला 5 या गोष्टी करायच्या नाहीत आणि 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्या कोणत्या ती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ मी फार लांबवणार नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला कोणत्या गोष्टी एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत ते मी पहिल्यांदा सांगते. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एकादशीला देवारा म्हणजेच आपले देवघर आहे ते स्वच्छ करू नये. ते तुम्ही आज करा किंवा जरी व्हिडिओ लेट पोचला तर तुम्ही नंतर करा, पण एकादशी आणि शनिवारी कधीही देवारा स्वच्छ करू नये. दुसरी गोष्ट, एकादशीला तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, आपण देवपूजा करत असतो आणि देवपूजा झाली की तुळशीला जल अर्पण करायला जातो, पण चुकूनही तुम्ही तुळशीला जल अर्पण करू नका. तुळशीला स्पर्श देखील करू नका आणि तुळशीची पानं तर तोडायचा प्रयत्न देखील करू नका. तर हे बघा, का तोडायचे नाही किंवा का हात लावायचा नाही, तर तुळशी मातेचे एकादशी दिवशी व्रत असते. एकादशी आणि रविवारी या दिवशी तुळशीला कधीही जल अर्पण करू नये. हे झाले दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे षष्ठीला एकादशी आहे. या एकादशीला तुम्ही उपवास करा अगर न करा, पण तुम्हाला या दिवशी भात आणि वांग खाणे खूप वर्ज्य आहे. तर या 2 वस्तू तुम्ही बिलकुलही खाऊ नका. चौथी गोष्ट आहे ती जी की आपल्याला करायची नाही, ती कोणती आहे तर बघा, एकादशीचे व्रत करत असतो. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण जरी उपवास नाही पकडला तर त्या दिवशी शुद्ध राहणे फार गरजेचे आहे. असे तर नेहमीच राहणे खूप गरजेचे असते, कारण कर्मच आपल्या सर्व पापांची शिक्षा देत असतं. त्यामुळे आपण हे करायला जाऊच नाही त्याच्या अगोदर. तर एकादशीच्या दिवशी अपशब्द बोलू नये, खोटं बोलू नये, मोठ्यांचा आदर करावा, हा तर नेहमीच करावा. शिवाय या दिवशी मांस, मटण, दारू वगैरे पिऊ नये, मांस मटण खाऊ नये. शिवाय बघा, तुम्हाला पुढची गोष्ट करायची नाही ती म्हणजे दात कोरू नयेत, झाडाची पाने तोडू नयेत, फुले तोडू नयेत, डाळ्या तोडू नयेत. जर तुम्हाला पाहिजेच असतील तर त्या अगोदर म्हणजे तुम्ही आज आणा, किंवा तुम्ही जरी नाही आणली, उद्या तुम्हाला लागायचे असेल तर तुम्ही तोडू शकत नाही. षष्ठीला एकादशी दिवशी हे वर्ज्य आहे. त्यामुळे या तुम्हाला 5 गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत की देवारा स्वच्छ करायचा नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही, शिवाय भात आणि वांग खायचं नाही, अपशब्द बोलायचे नाहीत आणि झाडाची पाने फुले आपल्याला तोडायचे नाहीत. ह्या झाल्या न करण्याच्या गोष्टी. आता सांगणार आहे ते म्हणजे षष्ठीला एकादशी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. षष्ठीला एकादशी म्हणजे तिळाला खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जे आंघोळ करायचे आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ मिक्स करायचे आहेत. तीळ मिक्स करा. अगर तिळाचे उटणे करून म्हणजे पेस्ट करून तुम्ही शरीराला लावा, किंवा तुम्ही मशाज तेलाने करू शकता. याने काय होणार आहे तर काय करायचं आहे त्यामधील ही पहिली नियम आहे तो म्हणजे आपल्याला तीळ पाण्यामध्ये टाकायचे आणि उटणे लावायचे करून, किंवा तेल आणि मसाज करायचे. असं केल्याने व्यक्ती निरोगी राहते, तसेच आपले सर्व पापातून आपले मुक्तता मिळते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात आपल्या. त्यामुळे हे पहिलं काम आहे. दुसरं काम आहे ते म्हणजे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करायची आहे. त्यामध्ये तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंचं जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला, नसेल तर बाळकृष्ण छोटा आहे त्याला अभिषेक घाला, विधिवत पूजा करा. तुम्ही त्याला तुळशी अर्पण करा आणि शिवाय तुम्हाला कापसाचे वस्त्र देखील ते घालायचे आहे. बाळकृष्णाला घाला किंवा तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचं मूर्ती असेल तर त्याला घाला. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी,
जर तुम्हाला दारिद्र्य, दुःख, दुर्भाग्य यातून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला या एकादशी दिवशी तिळाचे दान करायचे आहे. जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही तिसरी जी गोष्ट करायची आहे ते म्हणजे तिळाचे दान करू शकता. आणि तिळाचे दान करताना तुम्हाला बघा, तिळाचे जर तुम्ही लाडू बनवले तर त्यामध्ये जे आपण पैसे म्हणजे कॉईन असतात, नाणी असतात, ती तिळाच्या लाडवामध्ये घालून तुम्ही जर गुप्तदान केले तर तुमचे नशीब नक्कीच मजबूत होण्यास मदत होते. तुम्हाला प्रसिद्धी, यश मिळते. त्यामुळे तिळाच्या लाडवामध्ये तुम्हाला जर दान करायचं असेल तर त्यामध्ये नाणी जरूर घाला आणि तुम्ही ते लाडू दान करू शकता. शिवाय तिळ दान करा. या दिवशी तिळाचे सेवन जेवणामध्ये देखील करायचं, यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहणार आहे. पुढचं गोष्ट करायची आहे ती म्हणजे, शिवाय बघा तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं ते म्हणजे तिळदान केल्यामुळे आपल्याला पितृदोषापासून देखील आपली मुक्ती होते. तसेच राहू आणि केतू, जर आपली शनिदोष असेल, राहू आणि केतू यांचा देखील आपल्या कुंडलीत जर दोष असेल तर हा त्रास देखील आपल्या कुंडलीतील दूर होतो. त्यामुळे तिळाचे दान जरूर आवर्जून करा. आणि पुढचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5वी टिप्स आहे ती म्हणजे, आपण दिवसभर तर सर्व करतच असतो, पण आपण जेवण, आपल्या सर्व गोष्टी आपण केल्या, आपल्या देवघरातील देवांना त्यांना देखील जेवण आपल्याला दिलंच पाहिजे. तर आपण जो नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवताना तुम्हाला या दिवशी तिळाचे नक्कीच तुम्हाला नैवेद्य एखादा पदार्थ करून तुम्ही दाखवू शकता. वा तिळाच्या पोळ्या करतात, तिळाचे लाडू करतात, तर असे काही तुम्ही पदार्थ करून तिळाचा नक्कीच तुम्हाला नैवेद्य म्हणून आपल्या देवघरामधील देवांना दाखवायचं आहे. आणि त्यामध्येच आपल्याला श्रीकृष्ण तर आहेच, शिवाय बाळकृष्ण छोटा आहे त्याची मूर्ती आहे, किंवा विष्णू देवा असतील तर त्यांना आपला हा प्रसाद नक्कीच पोचणार आहे. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. तर या 5 गोष्टी तुम्ही करा आणि 5 गोष्टी करू नये. यामुळे काय होईल तर आपले जीवन सुख आणि समृद्धीने भरभरून राहील. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.